किल्ला दिसतोय नाही दिसत असणार, कारण की पाऊसच एवढा आहे. त्या पावसामुळे पूर्ण झाडी वाढलेली आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीला हा बघू शकता, इथे एक बुरुज दिसतोय. तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये. आता आपण म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल तर बघा नक्की, खाली मी तुम्हाला लिंक देतो, किंवा आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे, ती म्हणजे किल्ले राजकोटाची. तर समुद्र आहे आणि समुद्राच्या बरोबर खेटून किल्ला आहे, तो म्हणजे किल्ले सर्जेकोट. मालवणमध्ये आपण आहोत मंडळी, कोकणामध्ये. आवाज येत असेल की नाही माहिती नाही, कारण खूप हवा सुटली आहे प्रचंड. तर किल्ला सध्या आपल्या पाठी आहे, सर्जेकोट. किल्ला दिसतोय नाही दिसत असणार, कारण की पाऊसच एवढा आहे. त्या पावसामुळे पूर्ण झाडी वाढलेली आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीला हा बघू शकता, इथे एक बुरुज दिसतोय. आता आम्ही आतल्या पायवाटेने आम्ही सुरुवात केलेली. त्या पायवाटेने कसं काय दिसतंय आतमध्ये तेवढं फक्त बघण्याचा प्रयत्न केलाय. किल्ल्याची माहिती हीच आहे की राजकोट किल्ला, जसा सिंधुदुर्ग किल्ला, स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एका बेटावरती समुद्री किल्ला बांधलेला, ज्याचं नाव होतं सिंधुदुर्ग किल्ला. तर सिंधुदुर्ग किल्ला ज्या वेळेस स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, त्यावेळेच राजकोट किल्ला किंवा हे छोटेखानी सर्जेकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बुरुज म्हणून किंवा चौकी पहारा म्हणून समुद्राच्या खेटून बनवले होते. त्यापैकीच असणारे एक सर्जेकोट किल्ला. आतमधून मी प्रवास केलेला आहे, तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. मंडळी, इसवी सन 1763 साली पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावर हल्ला केला असता जवळच्या एका लहान दुर्गावर मराठ्यांचे 200 लोक व 6 तोफा असल्याचे उल्लेख येते. तर तो जो लहान किल्ला होता तो हाच असावा, किंवा राजकोट, म्हणजे बाजूला आपण मागची व्हिडिओची बघितली राजकोट, किंवा मग हा सर्जेकोट असावा. अवशेष बघायला गेला तर किल्ला पूर्ण एक तासाचा आहे. मोठे मोठे टाका. तर मंडळी, सध्या आपण सर्जेकोटमध्ये आहेत, परंतु सर्जेकोटमध्ये सध्या पूर्णच्या पूर्ण ते रान वाढलंय आणि सगळी ही जी आपल्याला गणपतीमध्ये जी फुलं येतात ती आलेली आहे. आणि आजूबाजूला बघू शकता, आपण किल्ल्यामध्येच आहे ऑलरेडी. ते वैभव आहे आणि आजूबाजूचं हे पूर्ण परिसर आहे. आणि इकडे समुद्र आहे. समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठीच जसं सिंधुदुर्ग किल्ला बांधला, त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधणीच्या वेळेस म्हणजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सर्जेकोटसुद्धा बांधलेला होता. स्वराज्यातील हा किल्ला मंडळी आज अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. बघू शकता केवढं रान वाढलेलं आहे. निसर्ग तर खूप सुंदर आहे, परंतु हेच जर पूर्ण सुंदर, जर छान याची छाटणी केली असती तर आजूबाजूला हे पूर्ण दिसलं असतं आपल्याला. सध्या खाली नीट बघून जावं लागतंय, कारण ह्याच्यात काही असू शकतं. तर मंडळी, हाच तो आहे बुरुज. बघू शकता, मी तुम्हाला झूम करून पण दाखवतो. त्याची जी दगडी आहेत ती पण दिसतात आपल्याला, गोलच्या गोल बुरुज. बरोबर समुद्राच्या पाण्याच्या बाजूने आपल्याला हा बुरुज दिसतो. तर मंडळी, हा होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील किल्ले सर्जेकोट. आता इथून आपण पुढे निघालो आहोत, ते म्हणजे दुसऱ्या किल्ल्याकडे जायला. तर भेटूया त्या किल्ल्यावरती नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.